कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळनं दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिलाय। म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर ₹1.50 तर गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर ₹1 वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि दुग्ध व्यवसायाला बळ मिळावं यासाठी गोकुळनं दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। दिनांक 11 ऑगस्ट 2026 पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर ₹1.50 तर गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर ₹1 वाढ करण्यात आली आहे। यानुसार 6 फॅट आणि 9NF गुणप्रतीच्या म्हैस दुधाचा खरेदी दर ₹53.50 वरून ₹55 प्रति लिटर करण्यात आलाय, तर 3.5 फॅट आणि 8.5 NF गुणप्रतीच्या गाय दुधाचा खरेदी दर ₹36 वरून ₹37 प्रति लिटर करण्यात आलाय। या दरवाढीचा थेट फायदा गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना होणार असून महिन्याला सुमारे ₹5 कोटी अतिरिक्त दर दूध उत्पादकांना मिळणार आहे। पावसाचं उशिरा झालेलं आगमन आणि काही भागात कमी जास्त होत असलेल्या पावसामुळे चाऱ्याच्या उपलब्धतेवर परिणाम झालाय। त्याचा परिणाम पशुधनाच्या दूध उत्पादनावर आणि दूध संकलनावरही होतोय। या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावं आणि दुग्ध व्यवसाय सातत्यानं सक्षम राहावा यासाठी गोकुळनं ही दरवाढ केली आहे। दरम्यान गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरातही प्रति लिटर ₹2 वाढ करण्यात आली आहे। ही वाढ 10 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे। मात्र गाय दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। गोकुळशी संलग्न सुमारे 7,500 प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून दररोज सरासरी 14 ते 15 लाख लिटर दूध संकलित केलं जातं। दूध उत्पादक हे गोकुळचे केंद्रबिंदू असून त्यांच्या दुग्ध व्यवसायाला स्थैर्य मिळावं आणि दूध उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळावं यासाठी संघ सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं गोकुळकडून सांगण्यात आलं। बाजारपेठेतील परिस्थिती, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरातील वाढ आणि महागाईचा विचार करून दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत ही दरवाढ करण्यात आल्याचं गोकुळचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांनी पत्रकाद्वारे सांगितलं। 8 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या प्रशासकीय मंडळ आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सुधारित दूध खरेदी दराचं दरपत्रक लवकरच प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणार आहे।